नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं वेलकम आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. क्वेश्चन ॲनालिसिस सिरीजमध्ये आजचा हा आपला 7वा पार्ट आहे, ज्यामध्ये आपण करंट अफेअरचे क्वेश्चन इथे घेऊन आलेलो आहेत. आणि हे जे क्वेश्चन असणार आहेत ते TET एक्झाम असो किंवा कोणतीही स्पर्धा परीक्षेची एक्झाम असो त्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. तर बघा, आजचा पहिला प्रश्न आहे, द वन क्रिकेट अँड माय लाईफ अँड मोर बुकचे लेखक कोण आहेत? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे शिखर धवन, म्हणजे फर्स्ट ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तर बघा, शिखर धवन यांनी जे हे पुस्तक आहे हे त्यांचे आत्मचरित्र असून त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीचे आणि वैयक्तिक जीवनाचे दर्शन यामध्ये त्यांनी लिखित स्वरूपात आपल्याला दाखवलेलं आहे. तसंच पुढचा प्रश्न आहे, नवीन आलेला स्टॉप क्लॉक नियम कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे क्रिकेट, म्हणजेच सी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तर क्रिकेट गोलंदाजाने ठराविक वेळेत चेंडू टाकणे बंधनकारक करणारा हा ICCचा नवीन नियम आहे. हे लक्षात असू द्या, नवीन नियम. स्टॉप क्लॉक बऱ्याचदा ही कन्सेप्ट येऊ शकते आपल्याला एक्झाममध्ये. तसंच पुढचा प्रश्न आहे, ऑपरेशन डीप मॅनिफेस्ट कोणी सुरू केले आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे बी ऑप्शन, डायरेक्टोरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स, म्हणजेच बी ऑप्शन यांनी हे सुरू केलेलं आहे ऑपरेशन डीप मॅनिफेस्ट. तर हे कशासाठी आहे? तर आयात निर्यातीतील गैरव्यवहार आणि तस्करीवर कारवाई करण्यासाठी ही मोहीम राबवण्यात आलेली आहे. तर बघा, पुढचा प्रश्न आहे, भारताचे पहिले ग्रीन डेटा सेंटर कोठे स्थापन करण्यात आले आहे? तर ग्रीन डेटा सेंटर हे गाझियाबाद, म्हणजेच डी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. गाझियाबादला अशा प्रकारे सेंटर स्थापन करण्यात आलेलं आहे. आणि हे कशासाठी स्थापन केलं आहे? तर पर्यावरणपूरक व ऊर्जा कार्यक्षम तंत्रज्ञान वापरून हे डेटा सेंटर उभारण्यात आलेलं आहे. पर्यावरणपूरक म्हणून अशा प्रकारे हे सेंटर वापरलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय हळद बोर्डाचे उद्घाटन कोठे करण्यात आलेलं आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे निजामाबाद, म्हणजेच डी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तर तेलंगणातील हळद उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या या भागात बोर्ड स्थापन केलेला आहे. कशासाठी? तर हळदीचं जास्तीत जास्त उत्पादन करण्यासाठी. तसंच पुढचा प्रश्न आहे, FIH वुमेन्स प्रो लीग 2024-25चे आयोजन कोठे करण्यात आलेलं आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे जर्मनी, म्हणजेच बी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तर बघा, ही जी आहे आंतरराष्ट्रीय महिला हॉकी स्पर्धेचे आयोजन इथे केलं होतं. युरोपमधली हे एक देश आहे, तर इथे अशा प्रकारे आयोजन करण्यात आलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, भारताचा पहिला ओव्हरपास वन्यजीव कॉरिडॉर कोणत्या एक्सप्रेसवेवर बनवण्यात आलेला आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे, म्हणजेच सी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तर दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेवर प्राण्यांच्या सुरक्षित मार्गक्रमणासाठी हा पहिला असा वन्यजीव ओव्हरपास उभारण्यात आलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, राष्ट्रीय डॉक्टर दिन भारतात कधी साजरा करण्यात येतो? तर राष्ट्रीय डॉक्टर दिन हा 1 जुलै, म्हणजेच ए ऑप्शन आपलं करेक्ट आहे. आणि हा डॉक्टर बिधानचंद्र रॉय यांच्या सन्मानार्थ हा दिवस दरवर्षी साजरा केला जातो. पुढचा प्रश्न पाहूया, गो स्टेट्स मोबाईल ॲप्लिकेशन कोणी लॉन्च केले आहे? तर अशा प्रकारचं जे मोबाईल ॲप्लिकेशन आहे ते फर्स्ट ऑप्शन NSSO, म्हणजे नॅशनल सॅम्पल सर्वे ऑर्गनायझेशननी हे ॲप्लिकेशन लॉन्च केलेलं आहे. सरकारी सर्वेक्षणे तसंच आकडेवारी नागरिकांना सुलभपणे उपलब्ध करण्यासाठी हे ॲप लॉन्च केलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, FIH वुमेन्स प्रो लीग 2025मध्ये कोणी प्रथम स्थान पटकावले? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे नेदरलँड, म्हणजेच सी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. नेदरलँड संघाने काही उत्कृष्ट प्रदर्शन करून महिला हॉकी स्पर्धेत अशा प्रकारे अव्वल स्थान पटकवलं होतं. पुढचा प्रश्न पाहूया, GST दिन कधी साजरा करण्यात येतो? तर GST दिन हा 1 जुलैला साजरा केला जातो, म्हणजे फर्स्ट ऑप्शन आपलं करेक्ट आहे. भारतात GST लागू झाल्याच्या स्मरणार्थ हा दिवस आपण सेलिब्रेट करतो. गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, म्हणजे GST. तर बघा, नेक्स्ट क्वेश्चन आहे, US ओपन सुपर 300 बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावलेलं आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे डी ऑप्शन आयुष शेट्टी, म्हणजे डी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. आयुष शेट्टी यांनी उत्कृष्ट कामगिरी करत ह्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील विजेतेपद अशा प्रकारे मिळवलेलं आहे. पुढचा प्रश्न पाहूया, हुरूर ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स 2025मध्ये भारताची रँक कितवी आहे? तर भारताची रँक 3री आहे, म्हणजेच फर्स्ट ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तर अमेरिका आणि चीननंतर भारत स्टार्टअप युनिकॉर्न संख्येनुसार भारत कसा आहे 3ऱ्या क्रमांकावर आहे या इंडेक्सनुसार. तसंच नेक्स्ट क्वेश्चन आहे, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशनमध्ये वैज्ञानिक प्रयोग करणारे पहिले भारतीय कोण ठरले आहेत? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे शुभांशु शुक्ला, म्हणजेच फर्स्ट ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तर शुभांशु शुक्ला त्यांनी भारतीय विज्ञान व अंतराळ संशोधनासाठी एक ऐतिहासिक कामगिरी केली आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, पहिला भारत आशियान क्रूज संवाद कोठे आयोजित करण्यात आला आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे चेन्नई, म्हणजेच डी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. भारत व आशियान देशातील संबंध काय करायचे दृढ करण्यासाठी अशा प्रकारे ही बैठक आयोजित करण्यात आली होती.
पुढचा प्रश्न पाहूया. अश्विनी वैष्णव यांनी रेल ओन ॲप लॉन्च केले असून ते कशाशी संबंधित आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे रेल्वे, म्हणजेच बी ऑप्शन. तर बघा, रेल्वेशी संबंधित हे ॲप आहे आणि हे कशासाठी आहे तर रेल्वे संबंधित सर्व सेवा ज्या असतात ते एकाच प्लॅटफॉर्म अंतर्गत ह्या उपलब्ध करून देण्यासाठी हे ॲप लॉन्च त्यांनी केलेलं आहे. पुढचा प्रश्न पाहूया. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोणत्या ठिकाणी आयुष विद्यापीठाचे उद्घाटन केलेलं आहे? तर आयुष विद्यापीठ गोरखपूर, म्हणजेच फर्स्ट ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तर गोरखपूरमध्ये आयुर्वेद आणि पारंपरिक औषधशास्त्रांचा प्रसार करण्यासाठी हे विद्यापीठ स्थापन झालेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद कोणत्या देशात देण्यात आले आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे सी ऑप्शन, पाकिस्तानमध्ये अशा प्रकारे हे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद देण्यात आलेले आहे. नियमानुसार प्रत्येक सदस्य देशाला अध्यक्षपद काही काळासाठी दिलं जातं, त्यानुसार पाकिस्तानला हे अध्यक्षपद देण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न पाहूया. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाचा सर्वोच्च पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे बी ऑप्शन, घाना. तर घाना संबंध सुधारण्याबद्दल त्यांना सर्वोच्च सन्मानाने गौरवण्यात आलेला आहे आणि पंतप्रधानांना अशा प्रकारे हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. कोणत्या राज्याचा तेगबीर सिंह जगातील सर्वात लहान गिर्यारोहक ठरलेला आहे? तर बघा, तेगबीर सिंह हा खूप लहान आहे आणि तो गिर्यारोहक आहे पंजाब या राज्याचा, म्हणजेच बी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. अल्पवयातच त्यानं गिर्यारोहणातील खूप मोठी कामगिरी करून दाखवलेली असल्यामुळे तो अशा प्रकारे जगातील सर्वात लहान गिर्यारोहक ठरलेला आहे. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे ते आपण 20 क्वेश्चन आणि त्याचं इन डिटेलमध्ये ॲनालिसिस पाहिलेलं आहे. खूप सगळे करंटचे क्वेश्चन इथे कव्हर केलेले आहेत, जेणेकरून तुम्हाला एक्झाममध्ये याचा फायदा नक्की होईल. आणि जे कोणी TETची एक्झाम असो किंवा पोलीस भरतीची असो किंवा कोणतीही स्पर्धा परीक्षा असो, त्यामध्ये अशा प्रकारे करंट अफेअरचे क्वेश्चन असतात. तर व्हिडिओ पाहताना शेवटपर्यंत पाहत चला, जेणेकरून तुम्हाला क्वेश्चनची क्वालिटी कळेल आणि तुमचा अभ्यास पण वाढवण्यासाठी मदत होईल. अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की आपल्या चॅनलला जॉईन व्हा, सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.